महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा रंगल्या आहेत। त्याबाबत सकारात्मक घडामोडी देखील घडत आहे। अशातच उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी धुळ्यातल्या रस्त्यांवर मनसेच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने एकविरा देवीची आरती करत साकडे घालण्यात आले आहे। त्यामुळे दोन्ही बाजूंनी युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद बघायला मिळत आहे। महाराष्ट्र आणि मराठी बांधवांच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित आले पाहिजे अशा आशयाचे बॅनर लावत मनसेकडून राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जुना एकत्रित फोटो लावत धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे। तर शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी मराठी माणसाच्या उद्धारासाठी व मुंबईतील मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित येण्यासाठी खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीला साकडे घातले आहे। राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी शामक दिनार दादाबाई, मनसे सैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र मनसेचा गुंड म्हटलं तरीही चालेल। शेवटी अंतिम निर्णय राजसाहेब घेतीलच। राजसाहेब सांगतील ते धोरण, बांधतील ते तोरण आमच्यासाठी। आपण गेल्या काही दिवसांमध्ये विचारही केला नव्हता स्वप्नात देखील की राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी एकत्र होऊन सत्तेत बसतील म्हणून। हे शक्य होऊ शकतं, तर हे का शक्य होऊ शकत नाही? दोघी ठाकरे बंधू एकत्र येऊन ठाकरे बंधू सरकार स्थापन झालं पाहिजे असं एक कार्यकर्ता म्हणून माझी एक सदिच्छा व्यक्त करतो मी आज। आणि दोघी बंधूंच्या घरातली जी कौटुंबिक वादाची जी भिंत होती ती कोसळून प्रेमाचा बंगला उभारला गेला पाहिजे अशी एक इच्छा आहे माझी, जेणेकरून महाराष्ट्राच्या प्रगतीचं इंजिन हाती मशाल घेऊन फार वेगाने धावेल अशी एक इच्छा व्यक्त करतो। आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राज ठाकरे साहेब यांनी एकत्र येणं म्हणजे हे नक्कीच महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचं आहे। आपण बघितलेलं आहे की ठाकरे परिवाराशिवाय महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला कुठेही त्यांनी जे स्थान निर्माण करून दिलेलं आहे ते कुठेही नाही आणि त्यांच्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही। आपण बघितलेलं आहे की आदरणीय प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय उद्धव साहेब आणि राज ठाकरे साहेब यांनी जे मराठी माणसाला महाराष्ट्रात वाचवण्याचं काम केलेलं आहे ते ह्याच लोकांनी केलेलं आहे आणि त्यांनी एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताचे आहे। जरी त्यांचे विचार वेगवेगळे असले तरी त्यांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने उचललेलं हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आणि मराठी माणसाचे आनंददायी वातावरण निर्माण करणार आहे। आपण काल परवापासून बघत आहोत हिंदी भाषेची कंपल्सरी केली जाते। एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषा द्यायचा आणि आपली पाठ थोपटून घ्यायची आणि त्याच ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम भाषेचा दर्जा आपण देत असतात, तर नक्कीच ह्या गोष्टीला मराठी माणूस कधीच खपून घेणार नाही आणि गुजरातींच्या या मनसुबेला कधीच पूर्ण होऊ देणार नाही। कारण की हे दोघं एकत्र येत आहेत तर मराठी भाषा आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्र नक्कीच गर्वाने आणि अभिमानाने मी मराठी असण्याचं जोपासेल हे आम्हाला याच्यामधून दिसत आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरासह जिल्ह्याचे तापमान 43°C जाऊन पोहोचले असून याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर झाला आहे। तर दुसरीकडे तापमान वाढीमुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील ट्रान्सफॉर्मर वारंवार बंद पडून वीज पुरवठा खंडित होत असल्याने या पार्श्वभूमीवर ट्रान्सफॉर्मर बंद पडून ते नादुरुस्त होऊ नये तसेच यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीज वितरण कंपनीकडून ट्रान्सफॉर्मर थंड राहण्यासाठी या ठिकाणी विशेष काळजी घेण्यात आली आहे। या ट्रान्सफॉर्मर भोवती कूलर लावण्यात आले आहे। उन्हाळ्यात विजेचा वाढता वापर लक्षात घेता वीज वितरण कंपनीकडून विशेष काळजी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे। प्रतिनिधी सुनील निकम,
माझा महाराष्ट्र न्यूज. दोंडाची येथील धुळे रस्त्यावर असलेल्या गुलमोहर कॉलनी परिसरातील भंगारच्या गोडाऊनला रात्री 2 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धुळे, नंदुरबार, शहादा, शिंदखेडा, दोंडाईच्या शिरपूर येथील अग्निशामक दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू असून अजूनही आग नियंत्रणात आलेली नाही. आगीने भीषण रूप धारण केल्याने परिसरातील घरांनाही आगीचा मोठा फटका बसला आहे. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अजूनही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे कारण गुलदस्त्यात असून प्रशासनाकडून आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे नागरी वसाहतीमध्ये भंगारच्या गोडाऊनला परवानगी कशी दिली गेली हा देखील मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. एकूणच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 6 ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र भंगारच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वस्तू असल्याने आग पेट घेत असल्याचे दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या फीडर लाईनच्या पाईपलाईनमध्ये बदल केल्याने शहरातल्या 8 झोनमध्ये अर्थातच 70% भागात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. येत्या 6 महिन्यात उर्वरित 30% भागात देखील दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती मनपाचे आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी दिली आहे. तापी आणि अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन एकमेकांना जोडल्याने व योग्य ते नियोजन केल्याने शहराला दिवसाआड पाणी पुरवठा देणे शक्य झाले आहे. पावसाळ्यात तापी नदीला आलेल्या पुरामुळे बाबळे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना या अगोदर घडल्या आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्याला देखील विलंब होत होता. मात्र आता दोन्ही पाईपलाईन एकमेकांना जोडल्याने पाण्याच्या अडचणीवर मात शक्य झाली आहे. त्यामुळे येत्या 6 महिन्यात हद्दवाढ भागातील गावांमध्ये देखील जलकुंभाचे काही किरकोळ कामे बाकी आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर हद्दवाढ झालेल्या गावांमध्ये देखील दिवसाआड पाणी पुरवठा होईल असा विश्वास आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी व्यक्त केला आहे. धुळे शहरामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून आपण वॉटर सप्लायच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये बऱ्यापैकी चेंजेस केलेले आहेत आणि आपला अक्कलपाडा धरणातून पाणी पुरवठा मागच्या वर्षीपासून जेव्हा चालू झाला आणि हे जे आपले एक्झिस्टिंग सोर्स पण यावर्षी प्रॉपर क्षमतेने भरलेले असल्यामुळं आणि इंटरनल डिस्ट्रीब्युशनमध्ये जे केलेले आपण चेंजेस आहेत या सगळ्याचा परिणाम म्हणून गेल्या जवळजवळ 2 महिन्यांपासून जानेवारीपासून आपण आपले जेवढे डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रिक्ट आहेत जवळजवळ 8 झोन आहेत आपले, या सगळ्या झोनमध्ये आपण 1 दिवसाआड पाणी द्यायचा प्रयत्न करतो. तर ज्या भागामध्ये स्टोरेज कॅपॅसिटीचा इश्यू आहे म्हणजे आपलं हद्दवाढ भागातल्या काही भागामध्ये आपल्या मोठ्या टाक्यांची कामं चालू आहेत, स्टोरेजची कामं चालू आहेत, तो असा एक 30% भाग सोडला तर जवळजवळ 70% भागाला आपण 1 दिवसाआड पाणी देत आहोत. आणि इंटरनली तापी आणि अक्कलपाडा याच्या लाईन इंटरनली एकमेकाला कनेक्ट केल्या असल्यामुळे काही ठिकाणी जरी तापीवरचा पुरवठा बंद पडला तरीसुद्धा आपण वलवाडीचे प्लांट आणि आपले अक्कलपाडाचे प्लांट याच्यावरून आपण पाणी पुरवठा करतो. 70% भाग कव्हर झाला आहे. हा राहिलेला जर आपलं पूर्ण नेटवर्क प्रॉपर एस्टॅब्लिश झाला आणि आपलं डिस्ट्रीब्युशनचं हे या 6-1 महिन्यामध्ये आपलं वर्कआउट झालं की आपण 100% भागाला 1 दिवसाआड पाणी द्यायचं आपलं नियोजन असेल. शासनाच्या अमृत योजनेमध्येच आपल्याला जवळजवळ 15,000 वॉटर मीटर सँक्शन झालेले आहेत आणि केंद्राच्याच एका
याचा मॅन्डेटचा भाग असल्यामुळे आपल्याला एक डिस्ट्रीब्युशन झोन आपला 24/7 करायचं आहे, जिथं मीटरिंग करायचं आहे. तर असा भाग आपण नगाव बारीच्या तिथला आपण सिलेक्ट केलेला आहे आणि तिथं आपण मीटर बसवले आणि तिथलं एक झोन डिस्ट्रीब्युशन झोन आपण 24/7 करायचा प्रयत्न करत आहोत. त्याचा रिपोर्ट आपण शासनाला पाठवत आहोत. त्याचं एकदा सँक्शन आणि बाकीच्या गोष्टी झाल्या की टप्प्याटप्प्यामध्ये आपले हे बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये पण हे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आपण 24/7 करण्याचा प्रयत्न करू. यातून एक अचिव्हमेंट अशी दिसून आलेली आहे की हे आपण एक दिवसाआड पाणी करतो आणि बाकीच्या गोष्टीमुळं लोकांचे जे कन्झम्पशन आहे ते कमी झालेलं आहे आणि आम्ही आता डिस्ट्रीब्यूट करतोय त्या पाण्याचा क्वांटम पण कमी झालेला आहे. म्हणजे डेली एक दिवसाआड पाणी केल्यामुळं डेली 8 ते 10 MLDची बचत आपण करतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. आमची सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की लोकांनी पाणी वाया न घालवता त्यांच्या नळांना तोट्या लावून घ्याव्या आणि पाण्याचा अपव्यय आणि नासाडी टाळावी. लवकरच शहरातल्या नळांना पाणी मीटर बसवणार. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत धुळे शहरासाठी 15,000 पाणी मीटर मंजूर झाले आहे. त्याबाबत शहरातला नगावबारी परिसरातला भाग निवडला असून त्या भागात पाणी मीटर बसवून त्याचा अहवाल केंद्र शासनाला पाठवला जाणार आहे. पुढे टप्प्याटप्प्याने शहरातल्या सर्वच भागात पाणी मीटर बसवले जाईल अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. सुलतानिया गार्डन येथे ग्रीन जिम व जॉगिंग ट्रॅक तयार करण्याच्या कामाचा खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आहे. 15 लाख रुपये निधीतून सदरचं काम होणार आहे. विकासाचा बॅकलॉग भरून काढत मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू असं आश्वासन खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी उपस्थितांना दिले. यहाँ पे अभी शुरू होने वाला है. आज के प्रोग्राम में उपस्थित सम्मान्य माननीय हजरत मोहम्मद फारूक मियाँ चिश्ती साहब, सम्मान्य माननीय मोहम्मद मियाँ और ये मदरसा उन्होंने की है. पढ़ते हैं बच्चियों के लिए भी यहाँ पे शिक्षा अभी शुरू होने वाली है. बहुत ही खुशी की बात है. और हमारे देश के जो भावी पीढ़ी है वो सब यहाँ पे है. उनकी अच्छी तरह से तरक्की होनी चाहिए, उनकी पूरी तरह से शिक्षा होनी चाहिए और उनको खेल कूद के लिए मैदान चाहिए, उनको एक्सरसाइज के लिए जिम भी होनी चाहिए. और यहाँ का जो परिसर है, अगर यहाँ पे अच्छा गार्डन डेवलप हुआ तो बच्चों के लिए यहाँ पे और बाकी के जो परिसर के नागरिक हैं उनके लिए भी बहुत अच्छी बात यहाँ पे होने वाली है. 2 जुलाई 2024 में सम्माननीय माननीय हजरत मोहम्मद फारूक मियाँ चिश्ती साहब उनके प्रमुख उपस्थिति में सुल्तानिया मदरसा ट्रस्ट उन्होंने यहाँ पे मांगनी की थी कि यहाँ पे एक बच्चों के लिए जिम होनी चाहिए, ग्रीन जिम, ओपन जिम कहते हैं हम उसको. और यहाँ पे अच्छा गार्डन डेवलप होना चाहिए, जॉगिंग ट्रैक होना चाहिए. तो मैंने तुरंत हाँ कह दिया और मुझे खुशी है कि खासदार विकास निधि के अंतर्गत 15 लाख रुपए इसके लिए मंजूर हुए हैं और जल्द से जल्द ये काम पूरा होगा ऐसा मुझे लगता है. वैसे तो पूरे दुनिया में
बहुत सारे काम हमें करने हैं, सब मिलके हम वो करेंगे। कारपोरेशन के माध्यम से भी यहाँ के जो रास्ते हैं, जो ड्रेनेज लाइन है, जो लाइट है, ये तो काम सब कारपोरेटर्स करते हैं। लेकिन आप सबको मालूम है करीबन 3 साल हो गए यहाँ पे प्रशासक है, चुनाव हुए नहीं है, नहीं तो कारपोरेटर के माध्यम से। यावेळी सय्यद मोहम्मद फारूक मिया चिश्ती, हजरत हाफिज फारूक चिश्ती, साबिर शेख, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, रमेश श्रीखंडे, पितांबर महाले, सलाम मास्टर, मुझफ्फर हुसेन, राजेंद्र केदार, गोपाल अन्सारी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खडरे गावाच्या विकासाबरोबरच गावातील बालकांचा विकास व्हावा, त्याचबरोबर बालकांनी खेळण्याची साधन सामग्री पाहिल्यावर त्यांचे मन शाळेत मग्न राहावे या दृष्टीने पंचायत समिती 15 वित्त आयोग निधीतून बाल विकास प्रकल्पांतर्गत क्रमांक 1 ते 4 अंगणवाडीतील बालकांना बसण्यासाठी टेबल, खुर्ची व खेळणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य महावीर जैन होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तालुका प्रकल्प अधिकारी चेतन जाधव, विस्तार अधिकारी संध्या बोरसे यांना आमंत्रित करण्यात आले होते। दरम्यान पंचायत समिती सदस्य महावीर जैन यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या वेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी चेतन जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यांनी अंगणवाड्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच मुलांच्या बौद्धिक, सामाजिक व शारीरिक विकासात खेळण्याचे महत्त्व अधोरेखित केले। हे काम कोणी टाकत नाही, त्याचं कारण असं होतं की हे काम फार तिरचट की बाबा याचे कोटेशन 3 कोटेशन करा, ते कोटेशन केल्यानंतर कोणाच्या जबाबदारीवर करायचं, ग्रामपंचायत सांगत आमच्या जबाबदारीवर करायचं नाही। मग उद्या यांच्या पहिले एक मॅडम होते, ते घाबरत होते की परकरांच्या आमच्याजवळ टाकलं तर जैन सर कोणत्या खुर्च्या आणतील, टेबल आणतील, त्याचे काय रेट असतील। परंतु मी सगळं पारदर्शकताप्रमाणे त्यांना कोटेशन आणून दिले आणि जे साहित्य आपण घेतलं सर ते सगळं प्ले ग्रो कंपनी मीन्स ही दिल्लीची सगळ्यात टॉपची कंपनी, जे लहान बच्चूंचे जे साहित्य असतं त्याच्यातली सगळ्यात टॉपची टॉप 5 मधली जी कंपनी प्ले ग्रो, तिथून आपण साहित्य खरेदी केलं। कारण की काय असतं, उद्या उठून कोणी या कामाची चोक्षी केली तर आपल्यामुळे आपण तर सरळ बिल काढून मोकळं होतो, पण आपल्यानंतर जे अधिकारी असतात त्यांना त्रास नको व्हायला, म्हणून मी जे 120 चेअर इस्टिमेटला कोटेशनला ते 120 चेअर उभे केले तिथं। जे 16 टेबल्स आहेत, मून टेबल, ते 16 टेबल उभे केले। व्हॉलीबॉलचे 4 किट आहे, व्हॉलीबॉलचे 4 किट, घसरगुंडीचे जे रायडर्स आहेत ते पण 4, म्हणजे जे आपल्या कोटेशनला आहे मी करू शकलो असतो। इथे 120 खुर्ची आहेत, 80 खुर्ची दाखवली असती, कोणी मला विचारलं नसतं, परंतु माझ्या नंतर आपल्या अधिकाऱ्यांना त्रास नको व्हायला म्हणून मी पारदर्शकताप्रमाणे सगळ्या खरेदी केल्या। म्हणून माझ्या अंगणवाडीच्या सेविकांना, ताईला पण विनंती आहे की या खरेदी करताना आम्हाला काय त्रास झालाय, या अधिकारीला असो या मला असो, ते आम्हालाच माहिती। म्हणून आपण बी जे वस्तू देतोय आम्ही तुम्हाला, प्रत्येक अंगणवाडीला 4-4 टेबल आहेत, त्यानंतर तुम्हाला 25-25 चेअर आहेत, 30 चेअर आहेत आय थिंक प्रत्येक अंगणवाडीला। प्रत्येक अंगणवाडीला व्हॉलीबॉल आहे, रायडर्स आहेत, फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, त्यानंतर एलिफंट आहेत, बॉल्स आहेत, असे वेगवेगळे साहित्य आपण घेतलेले। म्हणून तुम्हाला साहित्य दिल्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांची, मी तुम्हाला सांगतो 8 दिवसात तुमच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल। माझ्या गावात मी दिलेलं होतं बळसाना, तेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य होतो, त्या टायमाला मी दिलं होतं, तेव्हा मुलांची एवढी संख्या वाढली। मग नंतर काय असतं, जे लोक 9 दिवस कपडे घालतात, नंतर ते जुन्यावर येऊन जातात, तशी गमत आपल्या अंगणवाडी सेविका ताईंची असते। ती वस्तू दिल्या का 10 दिवस ठेवतील, नंतर मग एका कोपऱ्याला लावून देतील, मग त्याच्यावर डस्ट फोपटा वगैरे काय असेल ते भरत असतं। म्हणून माझी आपल्याला विनंती, मुलांची संख्या वाढवा, अजून यापुढे काय लागेल
ठीक आहे आम्ही प्रशासक बसलो, परंतु आम्ही कुठूनही झगडून तुमच्या अंगणवाडीसाठी काहीतरी करू. न्यायाधीश सरांनी सांगितलं की आरो प्लांट, सर आरो प्लांट सुद्धा हायस्कूलला देता येत नाही. तुमच्या GR असा आहे गव्हर्नमेंटचा, भाऊसाहेब देता येत नाही. परंतु मी काय झगडे करून दिलेले आहेत प्रत्येक हायस्कूलांना आरो प्लांट ते मलाच माहिती. माझं तेच असतं की शिक्षणाकडे जास्त एक आरोग्य शिक्षण, म्हणून मला बी आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण बी एवढ्या महागड्या वस्तू दिल्यात. एक कमीत कमी 3,24,000च्या वस्तू काय मी रिसर सांगतो तुम्हाला रेकॉर्डवर, असं काही नाही की मागे पुढे कितीची काय निधी. 3,24,000 त्याचे GST वगैरे काय तुमचे थर्ड पार्टी कट होते, असे काय 40-50,000 रुपये कट होतात. पण ते सगळं साहित्य एवढ्या महागड्या वस्तू आपण देतोय सगळ्या अंगणवाडीला. तर माझी विनंती आपण विद्यार्थ्यांची संख्या वाढवा, पोषणाकडे लक्ष द्या, पोषणात चांगलं गरम मुलांना काय देते ते बघा. म्हणून आपण नवीन काहीतरी आपण करत राहू. म्हणून आपल्यालाही विनंती की याकडे सगळ्या अंगणवाडी सेवकांनी लक्ष द्या आणि आज सगळ्यांना या कार्यक्रमात सगळेजण उपस्थित राहिले मी सगळ्यांचं आभारी आहे. यापुढे असंच काय आपण करत राहू. तुम्ही कधी मला कॉल करा की या अंगणवाडीला हे लागणार, आपण नक्कीच काम करणार आहेत. यापुढे आपण युनिफॉर्म पण देणार आहेत मुलांना. आणि आपण प्रशासकी बसलो ना पदावर बी राहिलो तर असे लोक माझ्याकडे असतात जे स्पॉन्सर की मी त्यांना लावून एक आपण प्रत्येक अंगणवाडीला 20-25 युनिफॉर्म पण पुढच्या वर्षी द्यायचा प्लॅन आहे आपला. परंतु आपल्याकडून मुलांना ABCD शिकवा. माझ्या स्वतःची इंग्लिश मिडियम आहे, बऱ्यापैकी तर लोकांना माहित नसेल, बाकींना माहित आहे. माझी स्वतःची इंग्लिश मिडियम, माझ्या इंग्लिश मिडियमला अशी टेबल नाही दिलेले सर. मी देऊ शकलो असतो, मी पैसे घेतो 12,000 रुपये तरी नाही दिले. असं नको उद्या उठून वळालं की भाऊ स्वतःच्या इंग्लिश मिडियम कडे लक्ष देतो, अंगणवाडीकडे नाही. माझ्या इथे सारे खेळणी पण नाही, तरी तुम्ही एवढे नशिबान आहेत अंगणवाडी कसे या इथल्या गावातले मुलं की तुमच्या इंग्लिश मिडियम पेक्षा चांगल्या वस्तू आपण या अंगणवाडींना देते. म्हणून तुम्ही त्याचा चांगला उपयोग करा. आजचा जो मूळ कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. मित्रांनो, अंगणवाडी केंद्र हा शासनाच्या दृष्टीने, केंद्र सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग या ठिकाणी आहे. आधीपासूनच याला खूप वेगळं महत्व आहे. परंतु या बदलत्या काळानुसार ज्या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात शैक्षणिक अभ्यासक्रम ज्या पद्धतीने बदलतोय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 पासून या महाराष्ट्रभरात या ठिकाणी देशभरात चालू होतं. ते शैक्षणिक धोरण या ठिकाणी 2030 पासून संपूर्ण राज्यभरात नव्हे तर देशभरात नवीन शैक्षणिक धोरण NEP ज्याला आपण म्हणतो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, याचा अभ्यासक्रमातील बदल हा 2030 पासून होणार आहे. परंतु या NEPची अंमलबजावणी या 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्वत्र राज्यभर देशभर करण्याची सुरुवात झालेली आहे. या NEP मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अंगणवाडीला खूप महत्व देण्यात आलेले आहे. अंगणवाडी स्तर हा पूर्व प्राथमिक स्तर म्हणून या ठिकाणी शासनाने त्याला शैक्षणिक दृष्ट्या खूप महत्वाचं स्थान या ठिकाणी दिलेलं आहे. ते धोरण जसं या ठिकाणी 2030 पर्यंत राबवलं जाईल तसं अंगणवाडी केंद्रांवरती सुखसुविधा असतील, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य असेल, शैक्षणिक साधनं असतील, तसेच अंगणवाडी सेविकांना वेगवेगळे प्रशिक्षण असेल. या प्रशिक्षणामार्फत त्यांना प्रशिक्षित करून त्यांना विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिक्षक ज्या पद्धतीने काम करतात तेवढंच काम या ठिकाणी अंगणवाडी केंद्रांना या ठिकाणी शासनाने नेमून दिलेलं आहे. येत्या काळात आपल्याला तो बदल या ठिकाणी दिसेलच. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने विद्यार्थ्यांना मदत व्हावी या ठिकाणी अनेक आपण उपक्रम राबवत असतो, अनेक सुखसुविधा देत असतो. परंतु या ठिकाणी आदरणीय महावीर भाऊजी यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं तर कोणताही लोकप्रतिनिधी असेल तो जेव्हा या ठिकाणी समाजकारणात जेव्हा काम करत असतो, गावात जेव्हा काम करत असतो, तेव्हा प्रत्येकाला अनेक सोपी कामं करण्यासाठी, मी सुद्धा त्या क्षेत्रात आहे म्हणून मी थोडंसं माहिती देतो की ज्या क्षेत्रात थोडंफार त्यांना हे भेटेल त्या क्षेत्रात माणूस काम करतो. परंतु ते तरुण आहेत, त्यांचे विचार चांगले आहेत, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांचे चांगले खूप विचार या ठिकाणी आहेत. त्यांनी या पूर्वी देखील माध्यमिक शाळेत असतील, लोटखिडे असेल, आपल्या कटरी शाळेत असतील, बरसाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांना वॉटर प्युरिफायर या ठिकाणी थंड पाण्याचं या ठिकाणी शैक्षणिक साधन दिलेलं आहे. त्यांचा विमल विद्या फाउंडेशन स्वतःचं एक फाउंडेशन त्यांनी तयार केलं आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप त्यांनी केलेलं आहे आणि यातूनच त्यांना पंचायत समितीला खूप फार मोठा काही निधी मिळत नाही सदस्यांना, परंतु त्या ठिकाणी झगडावं लागतं, लढावं लागतं आणि ते लढून झगडून त्यांनी या ठिकाणी तो निधी उपलब्ध केला आणि तो निधी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, बाल विद्यार्थ्यांच्या जे लहान विद्यार्थी आहेत त्यांना कसं उपयोग आणता येईल, त्यांचं भविष्य कशा पद्धतीने चांगलं करता येईल, असा एक चांगला विचार त्यांनी या ठिकाणी ठेवला आणि आपल्या कडरे गावातील 3 आणि आगरपाडा या ठिकाणी एक अंगणवाडी केंद्र आहे. 4ही अंगणवाडी केंद्रांना त्यांनी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून सर्वांनी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. इथं उपस्थित झालेले सर्व मान्यवर
यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की सर्वांना काही ना काही कामं असताना त्यामुळे सगळ्यांना वेळ काढून इथं उपस्थित राहिला. खरं तर आजचा हा दिवस आनंदाचा दिवस म्हणता येईल आपल्याला, कारण की महावीर भाऊने अतिशय मी ते नाविन्यपूर्ण त्यांचं हे काम म्हणले. कारण की आतापर्यंत असं अंगणवाडीचं साहित्य कोणी सदस्य असेल किंवा बाकी म्हणजे आम्हाला ऐकलं या स्तरावरून किंवा आमच्या प्रशासनाकडून आम्हाला साहित्य मिळत असतं, पण बाहेरचं असं कोणीतरी एखादा सदस्य असतील जे सदस्य म्हणा, पंचायत सदस्य म्हणा किंवा ग्रामपंचायत इकडून साहित्य आम्हाला शक्यतो असं खेळणी मिळत नाही. आणि हे खेळणीचं महत्त्व आपल्याला आता एवढं नसेल, पण हे जे चिमुकले आपल्यासमोर बसलेत त्यांच्यासाठी खूप महत्त्व आहे त्या खेळण्यांना. आता मी सकाळी आलो तेव्हा खूप ते मग्न होऊन खेळत होते, एकदम आनंदाने खेळत होते मुलं ते. त्यामुळे ह्याच्यातून काय होणार आहे, त्या मुलांची ना अंगणवाडीमध्ये उपस्थिती वाढणार आहे. आणि ज्या काय माता भगिनी आल्या असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या मुलांना ही खेळणी फक्त एक करमणुकीचं साधन नाही, ही खेळणी म्हणजे करमणूक नाही, तर त्यातून मुलांचा बौद्धिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक विकास होणार आहे. सामाजिक विकास असा की मुलं हे ग्रुपने खेळणार आहेत, एकत्र खेळणार आहेत, त्यातून एकमेकाला साहित्य देण्याची सहकार्याची भावना त्यांची वाढणार आहे. बरोबर, ते हालचाल करणार आहे खेळण्यामुळं, त्यामुळे त्याचा शारीरिक विकास देखील होणार आहे. म्हणजे खेळणीचं महत्त्व खूप आहे. आणि हा आनंदाचा क्षण आपल्याला जो ज्यांच्यामुळे मिळाला आहे त्या महावीर भाऊंचा मी खूप मनापासून धन्यवाद करतो. या खेळण्यांमुळं आपले उपस्थिती वाढणारच आहे. त्या तसंच आपल्या ज्या अंगणवाडी ताई आहेत यांनी ही खेळणी फक्त एक नवीन मुलांना दिली, परत नंतर बाजूला ठेवून दिली, असं करू नका. ते मुलांना खेळणी रेग्युलर तुम्ही देत चला. आता ज्या ठिकाणी मी पाठीमागे बघितलं तर काही ठिकाणी खेळणी एकदम पूर्ण कोपऱ्यामध्ये पडलेली असती, मुलांना दिलेली नसती. ज्यावेळी मी सांगतो त्यावेळेस ती खेळणी काढली असते, दूर पडलेली असते खेळणीवरती, तर असं करू नका. आता ज्या ठिकाणी आता पाठीमागं आपल्याकडे काही प्रकल्पामध्ये 2-3 अंगणवाड्या या अंगणवाड्या झाल्या, तिथं भरपूर साहित्य मिळालं. तर साहित्यामुळे नका मुलांची उपस्थिती खूप वाढलेली आहे. म्हणजे हा परिणाम होतो, साहित्यामुळं शैक्षणिक साहित्य मुलांना मिळालं तर त्यातून ते कारण काय कसं काय पालक आहेत परिस्थितीमुळं म्हणा, गरिबी असल्यामुळे म्हणा, मुलांना साहित्य खेळणी देऊ शकत नाही. तर त्या मुलांना या अंगणवाडीमध्ये खेळणी सहज उपलब्ध होती, त्यामुळे त्या आनंदाने खेळतात. त्यामुळे सर्व अंगणवाडी थोडं ह्या म्हणजे शैक्षणिक साहित्याबरोबरच म्हणजे आपलं पूर्व प्राथमिक शिक्षण आहे, तुम्ही ते पण व्यवस्थित मुलांना देऊ शकताय. मुलांची उपस्थिती वाढू शकते. चल पुन्हा एकदा मी नका महावीर भाऊंचा आभार मानतो. तसं पंचायत समितीमध्ये पण एक ह्या साहित्याच्या बाबतीतले ठराव होत असतात, म्हणजे कामांच्या बाबतीतले जेवढे आता पंचायत समिती स्तरावर 34 सदस्य होते आणि 34 सदस्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कामं घेतलेले होते आणि प्रत्येक कामाला मग त्या समितीमध्ये जो ठराव होतो त्याला मंजुरी घ्यायची असते. तर महावीर भाऊंनी एक चांगला म्हणजे अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करण्याचा चांगला निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. बऱ्याचदा सर म्हटल्याप्रमाणे जे काही पदाधिकारी असतात म्हणजे जिथून आपलं काही थोडाफार इन्कम सोर्स असेल त्याच्यातून आपला थोडाफार काही फायदा होऊ शकतो, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा स्वतःचा फायदा न बघता अंगणवाडी केंद्रातील छोट्या मुलांना कसं साहित्य आपल्याला म्हणजे खरेदी करता येईल, दर्जेदार साहित्य कसं खरेदी करता येईल आणि लाभार्थ्यांची उपस्थिती अंगणवाडी केंद्रात कोणत्या पद्धतीने म्हणजे वाढू शकते की वातावरण निर्मिती राहिली तरच अंगणवाडी केंद्रात मुलं येऊ शकतात. तर ते वातावरण निर्मिती त्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी केलेल्या साहित्याच्या खरेदीच्या माध्यमातून आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थिती वाढवता येणार आहे. त्यांना फाईल करायला वगैरे बऱ्याच मोठ्या अडचणी पण आल्या, हे कोटेशन पाहिजे ते कोटेशन पाहिजे, पण सगळ्या अडचणींवर मात करून त्यांनी मात करून हे साहित्य खरेदी केलेलं आहे आणि त्यांनी हे जे साहित्य दिलेलं आहे तर आपणही त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे. जे साहित्य आहे त्याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे व्यवस्थित. आपल्या अंगणवाडीतले जे विद्यार्थी येतील त्यांना साहित्य ते खेळायला व्यवस्थित दिलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा आमच्या ताई काय करतात, त्या हे खराब होऊन जाईल म्हणून ते ठेवून देतात. काही मुलं काय करतात पिशवीत घेऊन जातात घरी, लक्ष राहत नाही, तर त्याच्यामुळे ते साहित्य त्या खेळायला कधी कधी म्हणजे देत नाही. परंतु ते साहित्य आहे तुटलं फुटलं तरी चालणार आहे, पण मुलांना व्यवस्थित खेळायला द्यायचं आहे, कारण त्यांनी खूप मोठ्या याच्यातून ते साहित्य आपल्यापर्यंत दिलेलं आहे. पण एक खंत अशी वाटते की एवढ्या गावामध्ये त्यांनी आपल्या म्हणजे अंगणवाडीसाठी आपल्याला एवढं साहित्य येतं. आपल्या अंगणवाडी केंद्रातले बरेच मुलं आहेत 0 ते 6 वर्षाचे लाभार्थी आहेत, आपल्याकडे किशोरवयीन मुली आहेत. तर आपलेच मुलं आपल्या गावातले मुलं आहे आपल्या अंगणवाडी केंद्रात येतात, तर त्यांच्या आया जर आपल्याला या ठिकाणी उपस्थित झालेल्या असतात केंद्राला, आता त्यांनी एवढं जर आपल्याला दिलेलं आहे तर या साहित्याची थोडी प्रचार प्रसिद्धी सुद्धा आपल्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे.
जेणेकरून त्यांचा आदर्श पुढे म्हणजे कोणी घेऊन असं साहित्य पुन्हा लोकसहभागातून असेल किंवा काही तर आपल्याला सुद्धा मिळू शकतं. तर उपस्थितीच्या बाबतीमध्ये सगळ्यांना म्हणजे ज्या माता भगिनी आहेत आज ज्या उपस्थित आहेत त्या माता भगिनींनी पण इतर माता भगिनींना सांगायला पाहिजे. म्हणजे मार्गदर्शन असतं आमचं काही महत्वाचं त्यावेळेला सुद्धा येत नाही. तर आपण नुसतं मुलं अंगणवाडीत पाठवणं एवढी जबाबदारी आपली आहे, तर ती सुद्धा आपण त्या ठिकाणी पालक वर्ग कमी पडतो आणि त्या अंगणवाडी ताईंना असं म्हणतात की मग ह्या उशिरा येतात, हे लवकर येतात. पण वातावरण निर्मिती करून द्यायला पालकही तेवढे जबाबदार आहेत. म्हणून सर्व पालकांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी विनंती करते की आपण जर आपल्या मुलांना अंगणवाडी केंद्रामध्ये वेळेत पोहोचवणं, त्यांना जो आहार वाटप केला जातो तो आहार व्यवस्थित मुलं खात आहेत किंवा नाही, वेळापत्रकाप्रमाणे आहे किंवा नाही, दर्जेदार शिक्षण चालू आहे की नाही, जेवढे पालक आपले जबाबदार राहतील, जेवढं लक्ष त्या अंगणवाडी केंद्रात देतील तेवढे आमच्या अंगणवाडीच्या ताई आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देतील. तर त्यांना असं वाटतं कोणी बघत नाही म्हणून त्या करण्याचा भरपूर प्रयत्न करतात, पण त्याची जी पावती आहे त्यांच्या कामाची ती आपल्या पालकांकडनं काही मिळत नाही सगळ्या गोष्टी करून सुद्धा. तर सर्वांनी आमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जे काही छोटे मोठे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे. आपल्या मुलांना म्हणजे जे घडवायचं आहे मातीचं मडकं, तर आत्ता जी घडवण्याची संधी आहे आणि ती संधी जर आत्ता वाया गेली तर मुलं पुढे त्यांचा जो बुद्धीचा विकास आहे, अनुभव आहेत ते त्यांना काय होतात कमी मिळत जातात आणि ते शिक्षणामध्ये थोडेसे मागे पडत जातात. नुसतं ह्या साहित्यातूनही मुलं खूप काही शिकणार आहेत. म्हणजे त्यांचा बौद्धिक विकास असेल, सूक्ष्म स्नायूंचा विकास असेल, निरीक्षण क्षमता असेल, खेळण्याची वृत्ती असेल, या साहित्यातून सुद्धा मुलांचं शैक्षणिक वातावरण निर्माण होईल आणि त्यांना शिकण्याची वृत्ती त्यांची निर्माण होईल. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या मुलांना वेळेत अंगणवाडी केंद्रात पोहोचवायचं आहे. आणि हे साहित्य आहे महावीर भाऊंचे मी मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी आमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीने वातावरण निर्मिती करून दिलेली आहे आणि आमची याच्यामुळे लाभार्थी उपस्थिती सुद्धा वाढणार आहे, जेणेकरून मुलांना खेळायला साहित्य राहणार आहे, त्या मुलांचा सगळ्या दृष्टीने विकास होणार आहे. म्हणून त्यांचे मनापासून खूप धन्यवाद मानते आणि ज्या कार्यक्रमाला सगळे उपस्थित झालेले आहे त्यांचे सुद्धा मी धन्यवाद मानते. या प्रसंगी बालविकास प्रकल्प विस्तार अधिकारी संध्या बोरसे, सुनील दाभाडे, ज्येष्ठ नागरिक पद्मसिंग राजपूत, पोलीस पाटील जयदीप राजपूत, गावातील नागरिक, शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.